जय भीम। मी विजय निलंगेकर। सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। आजच्या सम्यक घडामोडी। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। नांदेड शहरातील विविध समस्या 8 दिवसात सोडवल्या नाही तर मनपा इमारतीस कुलूप लावणार, बाळू खमणे यांचा इशारा। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। कवठा येथील पीडितांचा महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। आणि दुसऱ्या एकदिवसीय धम्मदेसनास कार्यक्रमास प्रारंभ। आता बातमी विस्ताराने। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्ताने येथील पवडेवाडी नाका परिसरात एक दिवसीय धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात बुद्धांनी सांगितलेल्या 38 उत्तम मंगलापैकी धम्मश्रवण करणे हे एक आहे, याचा प्रत्यय देण्यासाठी चंद्रपूर येथील भदंत ज्ञानज्योती स्थवीर यांनी देशना दिली। धम्मातील 10 अष्टांगाची महत्ती सांगून त्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला। चित्त उत्पन्न व्हावे लागतात। एकेका चित्ताचा एक एक क्षण काम करतो। 15 चित्त क्षण परिपूर्ण होतील तेव्हा या जुन्या शरीराचा त्याग होतो आणि 16वं आणि 17वं जे तदालंबन चित्त असतं कोणतं असेल तर सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषाला जन्म देणं ही माता जन्म देऊ शकते, स्त्री जन्म देऊ शकते। म्हणून पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रीचं दर्जा, स्त्रीचं स्थान हे उंच आहे। बच्चे, विभाग बच्चे, आहार बच्चे, इंद्रिय बच्चे, झड़ बच्चे, मध्य बच्चे, संपयुक्त बच्चे, युपयुक्त बच्चे, अति बच्चे यो, नथी बच्चे, विगत बच्चे यो, ऐंगत बच्चे यो। वा देवता लोकांमध्ये जन्म ग्रहण करायचा आहे, जेणेकरून दुर्लभ मनुष्य उत्पादन होईल, मजबून लोक। या लोकांमध्ये मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे आणि मनुष्य जन्म होणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही। मनुष्य वा देवता लोकांमध्ये कधी जन्म होते? कुशल विपाक उपेक्षा सहज संकीर्ण चित्त उत्पन्न झाले म्हणजे मी माझ्या आईच्या खुशीमध्ये जुनं शरीर त्यागून जागरूकपणे जुनं शरीर मला त्यागता आलं आणि जागरूकपणे माझ्या आईच्या मातेच्या खुशीमध्ये गर्भाशयामध्ये माझ्या चित्ताला प्रवेश करता जागरूक। आई वडील आपल्या चित्ताची निर्मिती करत नाही, वडिलांचं दुय्यम काम असतं। जन्म घेणारं बाळ आणि जन्म देणारी माता ह्या दोघांचे समान धातुतम हे एक दुसऱ्याकडे खेचून घेतात। कधी एकाचं चित्त लोहचुंबकाचं काम करतं, एकाचं लोखंडाचं। यावेळी मुळावा येथील भदंत खेमधम्म महाथेरो यांनीही मनुष्यातील विकारावर योग्य मार्गदर्शन करून विकार दूर करण्याचे मार्ग म्हणजे बौद्ध धम्म आहे असे सांगितले। निष्कलंक समग्र मानव जातीच्या या गुणाचा विकास करून संपूर्ण प्रदेशाला हे नवी दिशा दिली असा भगवान बुद्धाचा निर्विकार निष्कलंक अरहंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। मुख्य धर्मदेशना कार्यक्रमास सायंकाळी 4 वाजता सुरुवात झाली। यावेळी हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते। या कार्यक्रमास भदंत नागज्योती, भदंत पूर्णबोधी यांच्यासह अनेक भदंत उपस्थित होते।